नमस्कार. श्री ब्रह्ममठ होटगे संचलित भगवती गौरीमाता प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय श्री क्षेत्र धोत्री या महाविद्यालयात इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाचं गेली 25 वर्षे मी स्वामीनाथ सिद्धप्पा कलशेट्टी कार्यरत आहे. चालू वर्षी इयत्ता 12वीचा जो इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम आहे, अर्थात सर्वच विषयाचा अभ्यासक्रम बदललेला आहे. तत्पूर्वी या बदलतं इतिहासाचं अवलोकन करण्यासाठी पाठीमागच्या अनेक तासामध्ये आपण विविध गोष्टी पाहिलेल्या आहोत. अगदी इतिहासातील प्रकरण 1 युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास यामध्ये अ मुद्दा आपण पाहिलो, युरोपातील धर्मयुद्ध व परिणाम, आणि त्यातील पहिला मुद्दा आपण पाहिलेला आहे धर्मयुद्धाच्या अपयशी कारणे, याला आपण DK या सूत्राने ओळखतो. दुसरा धर्मयुद्धाचे परिणाम DP या सूत्राने आपण पाहिलेला आहे. तदनंतर बी मुद्दा जो आहे युरोपातील प्रबोधन काळ, याची माहिती आपण पाहिली. सी मुद्दा विज्ञानाचा विकास, याची माहिती पाहिली. आणि तदनंतर डी जो मुद्दा आपण घेतला होता अभ्यासासाठी, विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध आणि या शोधाबद्दलची जी माहिती आहे हे अभ्यास करत असताना सोपं व्हावं याकरिता वधायम नावाचं एक सूत्र आपण वापरलेलं आहे. वचा अर्थ वस्त्रोद्योग, धाचा अर्थ धातुविज्ञान आणि यम याचा आपण वापर केला यंत्राचा उपयोग. तदनंतर ई मुद्दा आपण अभ्यासाला घेतला भौगोलिक शोध व शोधक. हेही भौगोलिक शोध आणि शोधकाची माहिती पाहत असताना विद्यार्थ्यांना अधिकाधिक सोपं जावं याकरिता जवळपास जे 13 शोधक आहेत, या 13 शोधकांची जी नावं आहेत ती एका सूत्राच्या माध्यमातून अध्यापन करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहे. यातील मा म्हणजे मार्को पोलो, ई म्हणजे इब्न बतूता, हे म्हणजे हेनरी नेव्हिगेटर, बा म्हणजे बार्थोलोमू डायस, यांची माहिती आपण पाठीमागच्या तासाला पाहिली आहे. आज हे शोध आणि संशोधकाची माहिती पाहत असताना आजचा जो संशोधक आहे, पाचवा मुद्दा ख्रिस्तोफर कोलंबस होय. कंसामध्ये आपण 1451 ते 1506 अर्थात 1451 इसवी सन 1451 हा जन्म तारीख आहे आणि 1506 हा मृत्यू तारीख आहे. चला मग पाहूया विद्यार्थी मित्रांनो, ख्रिस्तोफर कोलंबस याच्या बद्दलची जी माहिती आहे, त्यांनी लावलेला शोध, याविषयी आपण सविस्तर माहिती वेगवेगळ्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये, वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथाच्या माध्यमातून आपण अगदी सविस्तरपणे पाहूया. अगदी 1451 मध्ये जिनोआ येथे कोलंबसचा जन्म झाला. वडील हे विणकर होते. लहानपणापासूनच ख्रिस्तोफर कोलंबसला समुद्राचं फार आकर्षण होतं. जिज्ञासू वृत्ती, अभ्यासू वृत्ती, आणि या पुढेही जाऊन त्याने या समुद्राचं आकर्षणामुळे समुद्रावर जाऊन तो सतत नौकानयनाचं ज्ञान मिळवत होता. आणि म्हणूनच नौकानयनाचं ज्ञान मिळवलेला ख्रिस्तोफर कोलंबस, अर्थात आपण अधिकाधिक कोलंबस याच नावानं त्याची माहिती पाहतो, मध्य व दक्षिण अमेरिका शोधणारा दर्या सारंग म्हणून ख्रिस्तोफर कोलंबस ओळखला जातो. मध्य
व दक्षिण अमेरिका शोधणारा दर्या सारंग म्हणून ख्रिस्तोफर कोलंबस ओळखला जातो. पूर्वी युरोपचा अर्थात युरोपियनांचा भारत व आशिया खंडाशी जो होणारा व्यापार होता, तो व्यापार अगदी खुसकीच्या मार्गाने म्हणजेच जमिनीच्या मार्गाने होत होता. अरबस्तानामधून, अरबस्तान याच्यातला आता तुर्कस्तान आहे आणि तुर्कस्तानामध्ये कॉन्स्टँटिनोपल अर्थात कॉन्स्टँटिनोपल हे शहर जमिनीवर ये जा करत असताना अर्थात युरोपातील व्यापारी लोक भारत आणि आशिया खंडामध्ये, भारत आशिया खंडातील व्यापारी युरोप खंडामध्ये ये जा करण्यासाठी व्यापाराचं मध्यम महत्वाचं ठिकाण कोणतं असेल तो कॉन्स्टँटिनोपल हे शहर आहे. हे कॉन्स्टँटिनोपल जे शहर आहे, हे शहर आशिया खंडाचं प्रवेशद्वार होतं आणि अगदी पुढे 1453 मध्ये तुर्कांनी अर्थात तुर्कस्तानाने कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतले आणि कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतल्यामुळं युरोपियनाकडे जाणारा, आशिया खंडाकडे भारताकडे जाणारा एकमेकाचा व्यापार होत होता, तो मार्ग पूर्णपणे बंद पडला. म्हणजेच युरोपियन व्यापाऱ्यांचा जमिनीवरील जो व्यापाराचा मार्ग होता तो पूर्णपणे बंद झाला. तेव्हा युरोपियनांना वाटलं भारत आणि आशिया खंडासारख्या देशामध्ये जाऊन व्यापार करणं हे आपल्या फायद्याचं होतं, परंतु हा आता व्यापार करणारा जो मार्ग आहे तो बंद झाला. म्हणून तेव्हा युरोपियनांनी भारत व आशिया खंडाकडे जाण्यासाठी नवा मार्ग शोधण्याची गरज त्यांना अधिकाधिक वाटू लागली आणि तेव्हा स्पेनचा राजा फर्दिनांद व राणी इसाबेल, स्पेनचा राजा फर्दिनांद आणि राणी इसाबेलच्या पाठिंब्याने, मदतीने ख्रिस्तोफर कोलंबस भारताच्या शोधात निघाला. पण त्याच्यासमोर एक विशिष्ट संकल्पना होती. पृथ्वी गोल असल्यामुळं आपण युरोप मधून पश्चिम दिशेने जर प्रवास करावा तरच आपल्याला लवकरात लवकर भारताचा भाग शोधता येईल. म्हणून ख्रिस्तोफर कोलंबस हा पृथ्वी गोल असल्याने आपण युरोप मधून पश्चिम दिशेने प्रवास करावा या हेतूने निघाला. तेव्हा अमेरिका खंडाचं भूभाग त्याला गवसलं सापडलं. कोलंबस पुन्हा एकदा याच राजा व राणीच्या पाठिंब्यामुळे दुसऱ्यांदा जेव्हा सफरीस निघाला तेव्हा काही नवीन बेटांचा शोध ख्रिस्तोफर कोलंबस याने लावला. म्हणूनच स्पेनच्या राजा व राणीने जेव्हा तो दुसऱ्यांदा आपल्या मायदेशी परत गेला प्रवास करून, तेव्हा त्याचं भव्य स्वागत केले आणि भव्य स्वागत करून पुढे ख्रिस्तोफर कोलंबस याची नौदलाच्या ॲडमिरल पदी त्याची नेमणूक केली. तो ज्या ज्या प्रदेशाचा शोध लावलेला होता त्या प्रदेशाच्या अभ्यास करत असताना याच राजा व राणीने ख्रिस्तोफर कोलंबस याची ज्या प्रदेशाचा त्याने शोध लावला त्या प्रदेशाच्या गव्हर्नर पदी नियुक्ती करण्यात आला. अशा प्रकारे ख्रिस्तोफर कोलंबस अगदी प्रवासी म्हणून जरी ओळखला जात असला, प्रवास करणारा जरी म्हणून ओळखला जात असला, एक दर्या सारंग म्हणून जरी ओळखला जात असला,
तरी ते शेवटच्या टप्प्यामध्ये त्याने ज्या प्रदेशाचा शोध लावला त्या प्रदेशाच्या गव्हर्नरपदी त्याची नियुक्ती करण्यात आली. 6वा मुद्दा आहे अमेरिगो वेस्पुसी. कंसात आपण 1451 1512 अर्थात 1451 जन्म तारीख आणि 1512 हा मृत्यू तारीख. अमेरिगो वेस्पुसी. नव्या जगाचा अर्थात अमेरिकेचा शोध लावणारा दर्यावर्दी म्हणून, नव्या जगाचा अर्थात अमेरिकेचा शोध लावणारा दर्यावर्दी म्हणून अमेरिगो वेस्पुसीची ओळख आहे. सन 1451 मध्ये इटलीच्या फ्लोरेन्स येथे त्याचा जन्म झाला. इटलीमधील फ्लोरेन्स या शहरात अमेरिगो वेस्पुसीचा जन्म झाला. पुढे सन 1492 मध्ये स्पेन या देशाकडून अमेरिगो वेस्पुसी याने अनेक मोहिमा काढल्या. यातील स्पेनकडून जेव्हा पश्चिमेकडे जी मोहीम काढली असता त्याने अमेरिका इंडियन जमातीचं एक शहर पाहिलं. अर्थात आपल्या मोहिमेमध्ये अमेरिगो वेस्पुसी याला अमेरिकन इंडियन जमातीचं एक शहर आढळून आलं आणि त्यांनी त्या शहराला छोट व्हेनिस म्हणजेच व्हेनेझुएला असे नाव दिले. म्हणजे अमेरिगो वेस्पुसियाने आपल्या मोहिमेमध्ये अमेरिकन इंडियन जमातीचं जे एक शहर पाहिलं त्यास छोट व्हेनिस म्हणजेच व्हेनेझुएला असे नाव देण्यात आलं. अमेझॉन नदीच्या विषुववृत्तावर आलेला उगम शोधून काढला. अर्थात अमेझॉन नदीच्या मुखाचा शोध लावला. अमेरिकेच्या शोधाचं श्रेय कोलंबस आहे का अमेरिगो वेस्पुसी आहे याबद्दल बराचसा वाद निर्माण झाला. तेव्हा सन 1507 मध्ये 2 जर्मन नकाशा लेखकांनी, बघा मी काय सांगतोय, अमेरिकेचा शोध ख्रिस्तोफर कोलंबस लावला का अमेरिगो वेस्पुसी याने लावला यामध्ये बराचसा वाद निर्माण झाला. तेव्हा 1507 मध्ये 2 जर्मन नकाशा लेखकांनी अमेरिका शोधाचं श्रेय अर्थात या दोन्ही लेखकांनी अभ्यास केला आणि अमेरिका शोधाचं सर्वस्व श्रेय अमेरिगो वेस्पुसी यालाच दिले. त्याने शोधलेल्या नवीन खंडाला अमेरिगो वेस्पुसी याच नावावरून अमेरिका हे नाव देण्यात आलं. हेच सत्य मानण्यात आलं. अशा पद्धतीनं अमेरिगो वेस्पुसी या संशोधकाने लावलेला हा जो शोध आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि याविषयी माहिती आपण या मुद्द्यामध्ये पाहिलेला आहोत. अगदी 7वा जो मुद्दा आहे, 7वा जो संशोधक आहे तो वास्को द गामा होय. वास्को द गामा विषयी आपण थोडं माहिती पाहूयात. याच्याही समोर मी मुद्दा लिहित असताना 1469 1525 असं लिहिलेलं आहे. जन्मतारीख 1469 आणि मृत्यू तारीख 1525 असं आहे. मग वास्को द गामा विषयी माहिती पाहूया. भारतातल्या व्यापाऱ्याचे व साम्राज्य विस्ताराचं मार्ग खुलं करणारा म्हणजे भारतातल्या व्यापाराचे व साम्राज्य विस्ताराचं मार्ग पूर्णपणे खुलं करणारा वास्को द गामा याचा जन्म
दक्षिण पोर्तुगाल मधील सायनेस या गावी 1469 मध्ये झाला. पुन्हा एकदा पाहूया. वास्को दी गामा याचा जन्म दक्षिण पोर्तुगाल मधील साइनेस या गावी 1469 मध्ये झाला. अभ्यास पूर्ण वास्को द गामा पुढील काळामध्ये मोहीमवर जाण्याची तयारी केला. भारताकडे जाणाऱ्या मोहिमेची जबाबदारी वास्को दी गामाकडे देण्यात आलं. त्यावेळी त्याच्याबरोबर एक 4 जहाजे पाठवून देण्यात आलं. आपण फक्त 12वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये 4 जहाजे असा उल्लेख पाहिलेला आहे, वाचलेला आहे. पण नेमकं कोणकोणती ती जहाजं होती याविषयी थोडी माहिती पाहूया. वास्को द गामा जेव्हा सागर सफरीला निघाला, मोहिमेस निघाला, त्यावेळी पहिलं जहाजाचं नाव आहे साओ गॉब्रिएल. दुसऱ्या जहाजाचं नाव आहे साओ राफाएल. तिसरं आहे बेरिको. हे तिन्ही जहाज जवळपास 3 वर्षे पुरू शकेल इतकं आवश्यक वस्तूंचं साठ्याचं हे तिन्ही जहाज आणि जवळपास 3 वर्षे पुरू शकेल इतकं वस्तूंचा साठा असलेलं एक जहाज, असे एकूण 4 जहाजे देऊन वास्को द गामा यास भारताकडे मार्ग शोधण्यासाठी पाठवून देण्यात आला. थोडस आणखीन विस्तारित जर आपण पाहू लागलो, हे 4 जहाज, त्या 4 जहाजामध्ये 170 खलाशी. मग हे खलाशामध्ये कोण कोण होते? सुतारी होते, काही धर्मोपदेशक होते, काही वेगवेगळ्या भाषेचं भाषांतर करणारे भाषांतरकारही होते, काही वेळ प्रसंगी तोंड देण्यासाठी तगडे गुंड देखील होते. अशा प्रकारे या 4 जहाजामधील थोडक्यात माहिती आपण पाहिली. या सर्वांसह वास्को दी गामा याने 8 जुलै 1497 रोजी शनिवारी सकाळी भारताच्या मोहिमेस निघाला. वास्को दी गामा 4 जहाजासह 170 खलाशीसह संपूर्ण तयारीनिशी 8 जुलै 1497 रोजी शनिवारी सकाळी भारताच्या मोहिमेवर निघाला. प्रवास करत 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 शेवटी 14 एप्रिल 1498 ला तो मालिदी या बंदरात पोहोचला. अर्थात मालिदी बंदर दक्षिण आफ्रिकेजवळ. 14 एप्रिल 1498 रोजी वास्को दी गामा दक्षिण आफ्रिकेच्या मालिदी या बंदरात येऊन पोहोचला आणि त्याने मालिदीच्या सुलतानाकडे मागणी केली. जेव्हा मालिदी बंदरामध्ये येऊन उतरला त्यावेळेला मालिदीच्या सुलतानाकडे एक मागणी केली की पुढील काळामध्ये मला प्रवास करत असताना माझ्या बरोबर भारतात जाण्यासाठी एक अनुभवी वाटाड्यास पाठवा. सुलताने ती मागणी मान्य केली आणि वास्को दी गामा आपल्या बरोबर भारताकडे जाण्यासाठी एक अनुभवी वाटाड्यास सोबत घेतले. सोबत घेतले. 18 मेच्या दिवशी अर्थात 18 मे 1498 मध्ये वास्को द गामा भारताच्या दक्षिणेकडील किनारपट्टी जवळील कालिकत बंदरात पोहोचला. पूर्वीच्या कालिकत बंदराला आज आपण कोझिकोड बंदर असं ओळखतो.
आणि जेव्हा कालिकत बंदरामध्ये त्यावेळी उतरला, त्यावेळी या कालिकत बंदराचा राजा होता, त्याचं नाव आहे झामोरीन. आणि या झामोरीन राजाने त्याचं भव्य स्वागत केलं. वास्को दी गामा आणि झामोरीन राजा यांच्यामध्ये व्यापारविषयक चर्चा झाली. झामोरीन राजाकडून वास्को दी गामानं व्यापाराचा परवाना घेतला आणि परत पोर्तुगालला आला. पुढे 2 वेळा भारतात वास्को दी गामा येऊन गोवा व कोची येथे, कोची म्हणजे कोचीन, गोवा आणि कोची येथे पोर्तुगीजांचं राज्य स्थापन केलं आणि पुढे त्या राज्याचा पहिला व्हाईसराय बनला. गोवा आणि कोची राज्याचा पहिला व्हाईसराय कोण? गोवा आणि कोची राज्याचा पहिला व्हाईसराय वास्को दी गामा होय. आणि पुढे जेव्हा तो व्हाईसराय बनला, पुढील 4च महिन्याने याच कोची अर्थात कोचीन मध्येच वास्को दी गामा त्याचा मृत्यू झालेला आपल्याला पाहता येईल. आपण 8व्या मुद्द्याकडे वळूया. फर्डिनांड मॅगेलन याविषयी माहिती पाहूया. कोण आहे हा फर्डिनांड मॅगेलन? फर्डिनांड मॅगेलन हा पोर्तुगीजांचा खलासी होय. पृथ्वी प्रदक्षिणाला निघालेला पहिला शोधक प्रवासी म्हणून फर्डिनांड मॅगेलन ओळखला जातो. सन 1480 मध्ये पोर्तुगाल येथील साब्रोस या ठिकाणी त्याचा जन्म झाला. पोर्तुगालमधील साब्रोस येथे सन 1480 मध्ये फर्डिनांड मॅगेलन याचा जन्म झाला. हुशार, चाणाक्ष बुद्धी, अभ्यासू व्यक्तिमत्वाचा हा फर्डिनांड पुढे पृथ्वी प्रदक्षिणाच्या शोधासाठी तयार झाला. पृथ्वीच्या प्रदक्षिणाला निघालेला पहिला शोधक प्रवासी म्हणजेच फर्डिनांड मॅगेलन होय. या पोर्तुगीज खलाशाने 15व्या शतकात पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न केला. अगदी 15व्या शतकामध्ये पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला असेल तर फर्डिनांड मॅगेलन. पण दरम्यानच्या या प्रवासाच्या कालावधीमध्ये एका बेटावर तो उतरला असताना त्या बेटातील लोकांमध्ये विनाकारण भांडण चालले होते. विनाकारण भांडण चाललं असताना काही कारण नसताना त्या भांडणामध्ये मॅगेलन मध्ये पडला आणि त्या भांडणात त्या लोकांकडून मॅगेलन मारला गेला फिलिपाईन्स बेटावर. म्हणजे फिलिपाईन्स बेटावर जेव्हा उतरला त्यावेळेला तिथं काही लोकांचं भांडणं चालू होती. भांडणामध्ये हा मध्यस्थी करण्यासाठी गेला असावा कदाचित. आणि हे भांडणं करत असताना विनाकारण भांडणामध्ये पडल्यामुळं मॅगेलन हा मारला गेला. आणि पुढे त्याच्याबरोबर सफरीला निघाले त्याचे जे इतर सहकारी होते ना, त्या सर्व सहकाऱ्यांनी पृथ्वी प्रदक्षिणेची संपूर्ण मोहीम पूर्ण केलेली दिसून येते. अशा पद्धतीनं फर्डिनांड मॅगेलन विषयी आपण माहिती पाहिलेली आहे. आणि 9वा जो संशोधक आहे शॅम्युअल डी शॅम्प्लान. काही पुस्तकामध्ये त्याची माहिती वेगळी, आपण त्याच्यामध्ये थोडं दुरुस्त करून घेऊया. हा कोण? हा शोधक, त्याच्याविषयी थोडक्यात माहिती पाहणं हे गरजेचं आहे. अगदी फ्रान्समधील बक्र किंवा फ्रान्समधील फ्रान्समध्ये ब्रख येथे 1567 मध्ये शॅम्प्लानचा जन्म झाला. शॅम्प्लान सुरुवातीच्या काळामध्ये काही वर्षे तो फ्रान्समध्ये सैन्यामध्ये नोकरी केली आणि पुढे अनेक सागरी मोहिमांमध्ये सामील झाला. आणि विशेष म्हणजे उत्तर अमेरिकेत शोध मोहिमा काढून शॅम्प्लान याने उत्तर अमेरिकेत शोध मोहिमा काढून फ्रेंच वसाहती स्थापन करण्यात महत्वाचं कार्य केला.
उत्तर अमेरिकेमध्ये फ्रेंच वसाहती स्थापन करणारा अतिशय महत्वाचा व्यक्ती कोण, संशोधक कोण असेल, शोधक कोण असेल तर शॅम्पलान. या व्यतिरिक्त नव्या नव्या मुलखाचं अर्थात प्रदेशाचं देखील त्याने सर्वेक्षण करू लागला. म्हणूनच त्याला असं म्हटलं जातो नव्या मुलखाचं सर्वेक्षण करणारा आणि या नव्या मुलखाचं प्रदेशाचं नकाशे बनवणारा सर्वात महत्वाचा व्यक्ती कोण असेल, सॅम्युएल डी शॅम्पलान होय. त्याने ज्या नव्या नव्या मुलखाचं प्रदेशाचं नकाशा बनवू लागला आणि त्याचबरोबर पुढच्या प्रवासामध्ये कॅनडातला क्युबेक या शहराची स्थापना केली. प्रवास करत करत कॅनडाला पोहोचला. कॅनडामध्ये क्युबेक या शहराची स्थापना केली. म्हणूनच असं म्हटलं जातो कॅनडामधील क्युबेक या शहराची स्थापना कोणी केली? कॅनडामधील क्युबेक या शहराची स्थापना सॅम्युएल डी शॅम्पलान याने केली, असं आपल्याला छाती ठोकपणे सांगता आला पाहिजे. आणि याच कॅनडामध्ये त्याने स्थापन केलेल्या क्युबेक या शहराची संपूर्ण जबाबदारी सॅम्युएल डी शॅम्पलानकडे आलं. अर्थात तो क्युबेक या शहराचा गव्हर्नर बनला. अशा प्रकारे आपण आज ख्रिस्तोफर कोलंबस, अमेरिगो वेस्पुसी, वास्को द गामा, फर्डिनंड मॅगेलन आणि सॅम्युएल डी शॅम्पलान यांनी लावलेला शोध, त्याची माहिती सविस्तरपणे पाहिलेला आहोत. पुढील शोध लावणारे जे संशोधक आहेत यांची माहिती आपण पुढच्या तासाला पाहूयात. धन्यवाद.